बाई एवढं काम पडले माझं तर आताच कंबरड मोडले लय वैताग आलाय. राजश्री काय पोरी काय ग मम्मी ये बाई इकडं. काय झालं आता? हे करू लाग बाई मला सकाळपासून माझा मी? पाय पिट्टा पडलाय. मग कोण आता? मी नसते करत. मग कोण करत असते? मी काय ठेका घेतला का सगळ्या घराचं करायला? मग काय मी करू काय ते तर कांदे साफ मी करू का? आणि मी मला करत सांगायला लागली, नाही. मला मी नको करत सांगू नाही का? मला कांदे साफ करायला सांगलं तर काय सांग? हो बाय आणि ते वाजवू नको. इथं डोक्याला किरकिर झाले माझ्या. आता हे वाचतंय का? तुझं तर सव्वा सात डोकं दुखायला असते बघ. जाते पोते घेऊन ये कांदे भरायचे मी पोते निवडायचे. घेऊन येऊ? मग कोण घेऊन येणार आहे? हे जा बाई मला ये नको बघ, सांगू ये काय. या या तुम्ही या. काय पप्पा ही मम्मी असली. जेवाय बेवा बसलं का? हे भरू लागा मला. काय करायचं त्याचं? निवडून झाले भरू लागा. थोडंच राहिले काय निवडायचं. नादी लागत असते तू? आज जाऊ म्हणतो मला बडबड करते हे कर ते कर. माणूस घरी टिकून द्याय ना ती काय गाई आणि तू तिच्या नादी लागली. कोणी मी? मला म्हणते कांदे साफ करत गोणे आण. करू दे ना तिला. मी माणसं टिकू द्याय ना. मग कोण हा? मग मी लावतो काय त्यांना वाटत? काही एकीचा संसार आहे काय माझा? सगळं मीच करायचं. अरे आतापर्यंत 7 गडी आणले तो युक टिकून द्याय ना म्हणजे काय? म्हणजे टिपूर घाला माझ्या डोक्यात. मग चांगले काम करत नव्हते मग कसं ठेवायचं त्यांना? काम नको चांगलं करायला, पैसे घ्यायचे मला चांगलं काम नको करायला. एक काम कर, तूच चांगली काम कर. हा. त्याच्याला गडी गुडी माझ्या कुठे पैशाची खराबी करती. आणि मग खायला प्यायला हॉटेल मधून आणणार आहे काय? नाही, हा? नाही. मी तर घरामध्ये काम करून थकल्यावर मी स्वयंपाक करत नसते. अरे मग या डोकं लावायचं असतं आपल्याला, कमी काम करायचं आणि जास्त दुसऱ्या कोण करून घ्यायचं ना. गडी गुढी लावली ना तर गडी टिकते यार. अहो अरे त्याचं पुढचं उरकत नाही, तू दुसरं काम सांगून मोकळी. अहो काम चुकारपणा नुसता गाड्यांचा. मग काय करणार मी? काढू नको तर काय त्यांची पूजा करू? आताच मी कपडे धुवून आले तर मला म्हणते लगे कांदे साफ कर. अशी करते लगेच. अरे ती बसूनच देत नाही गाड्यांना. हा, हा. अरे मग मला गड्यांचं सोडा मला बसू देत नाही घरामध्ये तुमच्या पुरीला. तू बघ ना तुझी आई कशी सांभाळत असेल मी. काय माहिती पप्पा खरंच मानला तुम्हाला. काय सांगू बरं? अरे लय अवघड आहे. हो लय नका पुदक सांगू स्वतःच. कळलं का? मी होती म्हणून टिकले तुमच्या जवळ. दुसरी असते तर गेले मी असते निघून. काय बोलती हा. बघ. मी आहे म्हणून टिकले. अरे मी आई म्हणून पण सांभाळी कोणाकडे? म्हणावं, तुला हा. नाही, तुला कुणी सांभाळी सुद्धा नसती. कुणी ग तू? हा बापा कुणच? तुझ्याकडून. हा तुझ्याकून काय असं? मग काय तर. हा. झालं काय? तुझ्या बापन माया बापना जोडीदार होती. एका मेरीला शब्द देऊन बसली आणि तुम्ही फसले का? आणि सरळ सरळ आम्ही फसले. बरं आम्हीच फसलो. अशी तुम्ही वस्तू कशाला भेटली फसले? की नादच नाही हा. करायचा. तुम्हाला तर नुसतं गळ्यात चैनी घालायचं, कठाकट कपडे घालायचे आणि महाराजांनी येतावाने नुसतं आयटी थिंडायचं एवढंच येते. हे ना खानदानी श्रीमंत तेच माणूस आहे. म्हणलं, बघ माझे पप्पा आणि तू बघ. मग मी काम करू जिजायला लागले की. हा, हा. तरी तुला हा? सांगायला लागले. दिदे ही पुढं मी पुढं काय आणि मग काय? भारी भेटली असते अजून मम्मी. हे. काय का नाही? हा नंबर- बघा ना मग. हो नंबर बाई लागले होते. बघ ना बाई तुझ्या बापाला बघ दुसरी बाई. दिदी. मी जाते माझं काम तरी वाचत. नको मम्मी जाऊ दे आता. माझा आहे बंगला बघून ये का? हम्म. रोजच्या सोयीस्वरी येत होत्या. हा. हा. अजून करा. अरे गावातून जर चाललं ना किती काय पोरी. आत्ता आणा हा. आत्ता आणा. तुमचं काय पसंत केलं बघ हो की पात्रात पडलं आणि आता हो की असा उद्योग बघायची पाळी जाऊ काय आली. मग मी? जाऊ का मी? आत्ता निघते. नको जाऊ आता. हा. आता काय झालंय भाऊन चुकल्या खेळ आता कुठे जाते नी ती? आता पोरगी एवढी मोठी पोरगी पुढे जाते तू. मग लावा ना तोंडाला कुलूप. हा? तिथे मी काय करतो, मी जरा आहे ना अगं मम्मी पप्पांना आधीच कुलूप लावले. आता किती लावले सांगते मला सांग. इच्छा लई नादी लागण्यात उपयोग नाही. मी एक काम करतो, मी ना जरा बहिणीकडून जाऊन येतो. आता हाय का? इथं मरणाचं काम पडलं बहिणीकडे जायचं. तुला खायला जायचं का? तू नको येऊ. जा बाई मला बी जायचंय. अरे मी आलो माय ना थोडं काम आहे बहिणीकडे. तेवढं आव. काम करून मी आलो माघारी. अहो काम पडले तर मी एकटी कस काय करणार आहे? आता तू एक काम कर, तुला जेवढं होईल तेवढं करीत राहा. तसा मी मला पहिल्यापासून कामाचा अजिबातच बघा नाही. तुम्हाला काय करायचं ते. तिथे तू कुठे निघाली मध्ये मला जायचं तर पोरं बी काही गोष्टी तू तुमच्यावर गेली. मी कशी कष्टाळू आहे, तुम्ही हा. कसे कामचोर आहे तशी ती कामचोर आहे. ही बी असंच काम चोरती. हा तुमच्या लाडामुळे झाली ती जाऊ तशी. दे. आता काय लय बोललो तुला. हा मी एक काम करतो बहिणीकडून जाऊन येतो. आता जाऊ नका ना, काम पडले. माही जरा काम आहे. तुम्ही ऐकणारच नाही ना? नाही कस काय ऐकन आता? तूच ऐकत नाही माय म्हणजे मी कसं ऐकन तुझं? काही म्हणावं या माणसाला हे काय? गेलं आणि हे आलं अहो, हाय का? काय? जाऊ नका ना, काम करू लागा. माझ्या डोक्यात पुढची नियोजन असतात. नुसतं घरातलंच नियोजन करून करती काय? तू 2 दिवस झालं ही कांदाच निवडी ती. मग बाकीचं ठेत येतो सोडून मोकळं. ऐकणारच नाही तुम्ही. मी करतो बरोबर, तू नको काळजी करू. जातो. जा. बर बाई पटापटा. बाई मम्मी एवढं काम केलं किती काम करून बरं घ्या. 2च पिशव्या राहिल्यात भर जा पटकन. बाई. अगं बाई पोरीच्या जात्याने काम करावा. नाही उद्या बाबा. दुसऱ्याच्या घरी गेल्यावर काय करा? आईचं नाक कापणार आहे काय बापाचं? हा ना मग? नुसतं कामालाच लाव मला.
मग सगळं काम आलं पाहिजे पुरीच्या जातीला. कुठं तर आडली नडली नाही पाहिजे ती. हा. ते मला तुला माहिती ना. हा कर ना मग. कशाला नाक तोंड मोडतीस गा? हा मी करत नाही वय. आता मी म्हातारी होत आलं तरी करते तरी. हा. आता काय काम करायची गरज आहे एवढी त्या पुरीला बी पळू घेती. आले वय. हा? हा सगळं आणलं ना काम गाडी करायला सांगितलं. कामाला आता. घडी आणलाय का कामाला? आणि मग कोण आणलंय? ते तुमच्या बहिणीचं पोरग असू दे ती घरी असतं त्याच्या काय? इकडे गडी म्हणून आणलाय. हा का? काय करता मामी? काही नाही पिशव्या भरत होते. कोई लावायच्यात ना आंब्याच्या. हा. हा आता पाऊस येईल ना हा म्हणून भरणं चाललं होतं. हा आता लय टेन्शन नको घेऊ. काय करायचं तू आहे ना फक्त काम सांगायचं. खरंच. हा ऍड्रेस सोडीत राहायचं. दिदे तुला वाटलं तर तू बी सांगत जा. त्याला का बरं काम सांगायचं पण? त्याला का आणलंय का इथं कामाला? अरे गडी म्हणून आणलाय त्याला आणि काम आणलं. शिकवाय शेतीतली कामं शिकवायला आणलंय ना. ती नको तू काय बाकीचं उरकीत बसू. फक्त कामाशी मतलब ती काय फुकट नाही. पगार द्यायचा आहे. अशा कपड्यांवर काम करणार आहे का? अरे ह्या कपड्यावर थोडं काम करणार आहे. ते कपडे आणल्या संग त्याने. हा का? बरं झालं बाई. मी कलन तुमच्यासाठी काम. मामा मामा हा तुमच्यासाठी हा कलन माझ्यासाठी एक काम करायचं आता कपडे बदलायचे चालन चालन. आणि कामाला लागायचं. बर त्याला रूम दाखवते का? जा, कपडे बदल. मला मदत कोण करणार? हा ती दाखवते रूम. तुला सांगा दाखवते. आता काय झालं काम? आणि तुला सांगतो त्याचा लय लाड करायचा ना. तो गडी म्हणून आणलेला आहे. अहो पण तुमची बहीण काय म्हणून? अरे पगार देणार आहे मी त्याला. असं होय, पगारावर आणलंय का? हा मग ठीक आहे. मला वाटलं आता असा गडी ठेवला तर बहीण म्हणून माझ्या पोराला ठेवले गडी. तुला माहिती ना काय? एकरभर जमीन आहे बहिणीला. हा ती बी बागायती नाही. हा आणि मग इथं लोकांचे खायच्यात ना. बासा खाईन ना. खाऊ दे ना खाल्लं तर. चालते. पण एक काम करायचं. काय? पुरी लक्ष ठेवी जा. उद्योग वाढ आहे नको. हे बघा मी तर तिच्याकडे लक्ष ठेवणार आहे पण ती माझं काय ऐकत नाही. तुम्ही पण लक्ष ठेवा. नाही मी तर आहेच माझं आहे. हा. पण तरी बी तू सावध राहत जा. आणि ते कसं आहे आता आणलंय तुमच्या बहिणीचं पोरग. मला काही लय बोलता येणार नाही त्याच्यामुळे तुम्हीच ताणून धरा जरा. हा शीत लय बोलते फाड 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 करते ना. आता काय तो रोग आला काय बोला. अहो, आता ननंदबाई आहे माझी. नंदाचं पोरग आहे. अरे ननद कुठं आहे? तिकडे तिच्या घरी. आपण हा झालंच. मी तर ठेवतेच लक्ष पण तुम्ही पण असू दे की असं म्हणते मला. ननद आहे बास आहे त्यो त्यांच्या घरी. बरं चालते. पाहुणा आला ना 2 दिवसासाठी त्याला म्हणायचं बासा ह्यो कायमस्वरूपी आणला मी इथं. बरं चालते. चला चल ती कामाचं नियोजन देऊ दे मला जरा. भलभुल काम केलं. मामा खूत होऊन जाते ना आता. हा अजून घेऊन येतो. अजून टाकतो भल म्हणजे अजून खूत होते. अरे बापरे थकून गेलो मी तर. अरे पडलं काय तू? नाही अरे पडलो एवढं नाही. कशाला भरून आणायचं पण? अरे थोडं थोडं आणायचं ना. लागलं का रे तुला? नाही लागलं नाही. मग ठीक आहे मी ठीक आहे ना. एवढं का फाटलेलं घातलं हे असलं? ते आता चांगलं घालायचं ना जरा शर्ट. नाही चालतंय कामच करायला ते म्हणलं मग काय येतं. अरे किती सारं काम केलंस तू एवढ्या वेळात. जाऊन दे. जाऊन दे काय किती काम करतो रे खरंच. तुझी अशी मला नाही का की उद्या येते नाही माहिती का माया येते अशी. एवढं काम नाही लावायला पाहिजे बरं का. पप्पांनी पण लावते अरे. काय बोलायचं त्यांना ऐकत पण नाही ते. मम्मी पण तसलीच आहे पप्पा पण तसलीच आहे. मी त्याच्या त्या हातात येतोय पण. माझ्यासाठी हा खरंच मग मला होय. तू लहानपणी आपण किती खेळायचो किती फिरायचो. तू मला पण आठवतात ते दिवस. माहित- आपण किती खेळायचो. तू नाही का असं लुटून माहिती का तू लुटून 2 वर्ष बसायची. इथं होता ना राहिला असं वाटायचं की तू गेल्यानंतर करमतच नव्हतं मला. हा नाही कलमलं तुला. नाही करमला अरे. मला ना पप्पानी 5 सोयरी आणले 5. अरे माहिती का बापरे. मी एकाला पण नाही केलं. हो नाही म्हणले माहिती का. कारण हा? माझ्या डोळ्यासमोर तू दिसत होता. हा ना. अरे लय प्रेम करते रे मी तुझ्यावरती. तुला तू नाही का करत माझ्या प्रेम वगैरे. मग कळतो म्हणून तर आलो इथं येतो तर त्या हाती कळतोय ना मग हा, मी. पप्पाने जाऊन तुला घेऊन आलेत. तू थोडी नाही. आला स्वतःहून तेव्हा. मामा तर तुझं सोडलं. अजून असं बोबड बोलणं बिलणं मला लय आवडतं. तू ती बोलतो ना पहिले तर मला कळतच नव्हतं अरे. आता तरी तुझं कळायला लागले बोलणं माहिती का. आवडतं तुला हे. हो तुला आवडतं मला. ऐक ना मित्रांना जाऊन आता मस्त मस्त जेवण करून डबा घेऊन येते माहिती का. तेवढं कष्ट केलं पप्पा मला रे. मामा काय करते तू इथं? राजश्री काय तो टाकीतोय नाही इथं मुरमान. तुझं काय काम होतं? नाही मामा ते आहो पप्पा तो पडला होता टोपले घेऊन. मी त्याला उचलायला आले होते. तुला दुसरं नीट काय काम नाही. करताय? नाही कळत होतो ना मामा. हे बघ किती भरलंय भलन भलन ठेवलंय. पप्पा किती काम केले बघा. आणि सगळं अख्खं सगळं भरलोय. काय ते उपकार बिपकार केला का माझ्या?
अहो पण मी घरातलं काम सांगितलं होतं, तू इकडे कशाला आली? अगं तो पडला होता, त्याला उचलायला आलते तर तुला बरं दिसलं वरून तो कुठं लागलं याला? तिथं बसलेले होते ना, मग मला लागलंय काय तुला? नाही लागलं तर नाही काय, आता टाकत होतो एक मग. काम करायचं, हे सगळं सगळं बरं टाकायचं इथं, पाणी असं इकून गेलं पाहिजे. ओके ओके मामा. हा कामाचा कटाळा नाही. नाही तुम्ही म्हणता तर करतो ना मी. हा तसं करीत हा. राहायचं. किती काम सांगता हो तुम्ही त्याला? अरे असं काय त्याने काय डोंगर उचलून आणलाय काय कुठून? काय त्याला मालता मामी तुला काय तळतळी येते एवढी? तुला काय त्रास व्हायला लागला ते तिला फुकट काम मारलं? करतोय का इथं? अहो पप्पा फुकट नाही, पण एवढं काम सांगत असेल का सांगा बरं. किती चांगला आहे तो बिचारा, माहिती का? किती असं इकडे ये. तिकडे काय बिचारा चांगला आहे? नाही तू किती चांगला आहे आणि काय आहे, मला कळत नाही का मी बावळट आहे काय? तुला जास्त कळतं का माझ्यापेक्षा? नाही शहाणी झाली ती, आपल्याला शिकवायला लागली आता. अहो पप्पा किती गेला तुमचा भातचा येतो, एवढं नका कष्ट करायला लावत जाऊ. अहो तुला काय अक्कल आहे का? तुला काय करायचं त्याचे? ती मी बघन ना पाहिजे तिकडे इतकं डोकं चालीत बसती सारखी. त्या पोरीला मी तुला सांगितलंय 17 बाऱ्या तिला जरा ध्यान ठेव. हा तिला काय करायची? अहो मी तिला वर काम सांगितलं होतं घरामध्ये, इथं कशाला आली होती काय माहिती? काही म्हणत देवले लावते मला. हा? नाही ते काही नाही, करतो मी काम. काम आहे ना, काम सांभाळून करत जावा, कळलं का? आणि सारखं सारखं काम आम्हाला बिम ध्यान काम द्यायला करतो म्हणजे माझ्या उपकार नाही बरं का? नाही तुला मी पैसे देणार आहे, पैसे चालेल. हे फुकट नाही. उचल का मेलं ती टाकून तिकडे, हा आणि अजून ही काम सगळं पण सगळं आपण टाकून घे. हा. आणि तू जरा थोडं लक्ष दे ना. उचला टाका ते गमीला, चलाव तुम्ही. यादून भलायचं म्हणतायत मामा. पता पता भलतो म्हणते मामा खोत होतील. हा बघा पप्पा कसले भारी फोटो आले. खरं म्हणलं ना माझ्या संग चांगलं झाले, फोटो काढत जाऊ. हो, हो. तुम्ही फोटोच नाही काढत अरे माझ्यासोबत, मला माहिती कायचं दिदी ना फोटोचं आणि याचा कायचा का? असं थोडं माझ्या डोक्यात ही गणगण असती लई. त्या कामाचं महत्वाचं असते. याच्या मोबाईलच्या नादी लागाय मला कवा टाइम आहे रे. तुमच्या जबाबांत पाठीमा गणगणच असते. आणि मग बरं एवढं चालवायचं तुला सोपं वाटतं का? मग बघा इकडे बघा. अरे काय फोटो आहे तिथे? ह्यो काय आला? हॅलो मामा. हे बघा आमच्या पप्पाचे माझे फोटो कसले भारी आले. आले वा. इकडं इकडून इकडून हाय मी इथं ठीक आहे ना. इकडं आला का? इकडं मी दिसत नव्हतं काय? मामा कुंकड, तू पळतो कुंकड. काय झालं वर? तुला कळत नाही का काय? तवल त्या लोकांपाशी थांबलो होतो मी. इथं राहायचंय म्हणजे गडी म्हणून राहायचंय. हिडवा घेत आहे ना पहिल्यापासून. अहो, वर का काय 17 बारे मला सांगायला लावतो? ती येत आहे नाही तो बरात आहे. इथं काय काम आहे? मामा मला आहे ना 3 टाइम चहा लागतो. किती टाइम? 3 टाइम. चहा हा असं नाही पेत जायचा. मग चहा नाही पेत जायचा. का मग? आपल्या पाठीमागे लिंबून आहे. 2 लिंब घ्यायचे, पाण्यात पिळायचे आणि ती प्यायचे. काय होतं चहा पिलं ना साखर वाढती, मग लिंबा प्यायचा. शुगर होती. अरे महेश, तुला माहितीये का, लिंबू पाणी पिल्याने ना शरीर स्वच्छ होते, तब्येत चांगली राहते. हा तुम्ही पण तेच पितात? हा तेच पिते. आमचं काय आहे, आम्ही फक्त 2 टाइम चहा पिते, बाकीचं काय तेव्हा. ते तिथं आंबा पण होते ते. हा आंबे नाही खात जायचे. का मग? हो. तुम्हाला माहित नाही का, आपण काही नवस केला होता, झाडाला चांगले आंबे येऊ द्या, पहिला आंबा देवाला. देवाला. हा, ते आंबे कोणीच खाणार नाही. आणि गोडच्या आहे ना नाही लय नाही नाद लागत जायचं. कसं आहे, कोणत्या टायमाला काय होईन काय नाही सांगता येत नाही. हा. हा त्याच्यामुळे आंबे हात सुद्धा लावायचा नाही. काय माहितीये का महेश, तुला माहिती नाही, तुझ्या चांगल्यासाठी म्हणून सांगते. आता आम्ही काय तुझे मामा मामी, आम्ही काय तुझं वाईट टिकणार आहे का? हा, तुझ्या सुखासाठी तुझ्या आरोग्यासाठीच सांगते. काय माहितीये का, आजकाल लहान लहान पोरांना सुद्धा डायबिटीज होते. तुझी काळजी आहे रे तब्येतीची आम्हाला, म्हणून म्हणतो आहे का नाही? हा उद्या कमी जास्त व्हायला नको ना. तुमची बहीण आपल्याला विचार. हा मी काय बोलतो मामा, हा ते कपलेले फाटलेले होते, धुतले, नवीन घेतल्या त्याच्यात. हा घेऊ. बाबा, कसले कपडे फाटले, दुसरे त्याला घेऊन द्या ना. कपडे हा आणि लगेच अहो कसले कपडे फाटले याला ते? काय गावात मिरवाय नाही यायचं काय? अहो पण चांगले कपडे द्या ना घाला. तुम्ही बघा बरं कसे बघू, बघू, पॉश बघू मध्ये आपण. राहता. कसं आहे तुला मम्मी सांगू बघा का? बरं कशी. 2 दिवसांनी पाहुणे येणार आहेत. हा काय त्याला? येणार आहे तर मी सांगन तुला. बरं एक काम कर, तू आता काय आला इकडे? ते मला ताते आलो होतो. हा चहा प्यायला. चहाचं जाऊ दे, चहा नको. आपलं ती लिंबाचं लिंबू पाणी पित जायचं. आणि एक काम कर, ती झालं ती गावात बिवात आहे ना, काढ जरा घरा पुढं. उलकलंय ना मामा तिकडचं. गावात काढाय सांगितलंय तुला. मुरमाचं ओराकला असन तोय. आणि तसेच आहे ना पलीकडे 2 बारी देऊन ये. आता कळलो का? हा काढवळे तिकडे आपलं पलीकड. बघा ना, हा बघून आले असते तर मी बरं पण झालं. जाऊ का सोबत? कशाला तू कुठं चालली? जा तू, सांगितलं तेवढं कर.
जा. हा आणि एक अंकवर त्याला आहे ना डबा. काय म्हणले सांगा. अरे त्याला जेवाय डबा भरलाय का? भरले डबा, पण मी तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही त्याला आणलंय खरं, पण त्यांनी डोक्यावर बसायला नको, कळलं का? अरे काय डोक्यावर तिचं बसते? लक्ष नाही ना मला काही चांगलं दिसत नाही. होय दीदी. सारखी त्याची काय बाजू सांगते घेत मम्मीचं कुठं ऐकतं पप्पा? हा, मग ती ते असली तर जाऊन महत्वाचं आहे. ओरड असती. नाही, तिला तशी काय नाही करणार जमत नाही तू. मी काय केलेलं. हा. ती समजदार आहे, एवढी काय बावळा ती मग काय काय तर चल डबा हा. बनवलाय मी, चल. चल त्याला डबा देऊन ये. हा. हा हा, मी जाऊन देऊन येतो डब्बा. हा हा मम्मी दे का डब्बा? अरे यार किती ऊन आहे. मामा किती काम सांगतो मला. नुसतं इतकं टिकलं नाही का टाकायला लावलं ते वालू. आता इकलं हे गवत काढायला लावतोय. आल्यापासून नुसतं काम काम काम. कपडे घेऊन द्या म्हणलं ते पण नाही म्हणे. आता कुठं आता का तापण नाही पाडला मला. मला कुठे येतं का हे? नाही मी तुटत. हा आधी तलवाल बाधिकाला ती. ऐ, असं असं गावात काढितो काय? केव्हा आलेला आहे तू? मी आलो होतो. आणि इथं एकच जागेवर काढितोय तुझं? हा ते तिकतोय ना आता. तुमच्याकडे थांबायचं म्हणलं काम. जेवला का? नाही म्हणले भूक लागली. मग डबा नाही आला का? नाही ना डबा नाही आला अजून. मग एक काम करायचं, हं. झोप आहे ना त्या झोपडीत जायचं तिकडं. झोपली. हा मग तिकडे झोपडीत आहे ना डबा पाठवून देतो मी. आपलं घर आहे ना मामा. घरात नाही नाही हा हा ती सेपरेट आहे तिकडं. झोपडी ना गाड्यांसाठी रे, ती इकडं नाही. ठीक आहे चालन तुम्ही म्हणता तर. हा आणि काय करायचं, हं. ते लवकर उठत जायचं बरं का सकाळचं. हा लवकर मला थवय हा उठायचं. शेणकूर बिनकूर करीत जायचं त्यो. हा चालन. हा चालेल. अजून काय? नाही तुम्ही सांगा अजून काय काय काम आहेत. हा तुझ्या मनाने बी करायचे सगळे, मलाच नाही विचारायची. चालन. हा ही झाडांना याला पाणी घालीत जायचं. हा कधी कधी येतो तुम्हाला भेटायला वर. नाही 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 नको येत जाऊ. नको? मीच येतो तिकडं. हा चालेल. इकडं काय काम नाही तुझं घरी लई. ठीक आहे करतो काम. हा ही का काढून पाटकुनी आणि जा तिकडे मग आथरा पांघरा घेऊन जा. हा हा चालू का? हा मग आता काय आणि 17 बारे मला नको काम सांगायला लावू. चालन. अरे बापले लय अवघड बाबा. लय काम सांगतात ते मामा. आता तिकडे जाऊन झोपायचंय. डब्बा घेऊन जा, त्याला लई भूक लागली असेल. कुठे गेलाय काय माहिती. हे काय इथं बसलाय निवांत. धर तुला डब्बा घेऊन आली मी जेवायला. डबा आणला. हो भूक लागली असेल ना तुला. लागली लय होती, लय पण काम तो- केलं ना तू. तो आली त्याच्यात माझा पोट भरून गेला. हा ना. मामा म्हणे तिकडे नको येऊ म्हणे. म्हटलं मग ठीक आहे जाऊ जाऊन दे दे. अरे, पप्पाला सवयच आहे बडबड करायची. माहिती ना तुला. पण मला एक माहिती होतं तू इथे काय? येतील म्हणून माझ्यासाठी. मग मी तुझ्यासाठी येणार ना डबा घेऊन. तुला भूक लागली मला माहिती आहे. मला पप्पाने सांगितलं की ती झोपडी कशी आहे म्हणून डबा घेऊन जा. बघ माझ्या पप्पाला किती काळजी आहे तुझी. लय काल देत पप्पाला आहे ना. मग ते मला डबा घेऊन जा त्याला म्हणून मी आले डबा घेऊन तुला. तुला पण लय काल दे माझी. हो मग तू हाय. जेवण केलं. आता घरी जाऊन जेवणार आहे. मला पहिलं तुला डब्बा द्यावा आणि मग जेवण करावं. एक काम कर ह्यो डबा तू ने तू का? खाऊन घे. नाही माझं पोट तर पण भरलं आता. तुला मला बघून बघितलं. ना आता तू जेवण कर. आपण लग्न कधी करणार आहे. कळू ना तो पप्पा नाही का काय म्हणतात काय माहिती. पप्पा कधी हा म्हणणार बाबा. चल ना आपण पळून जाऊन लग्न करू. बोलून जाऊन. हा आणि तू मामा मला किती मारतील मग. तुला माझ्या संग लग्न नाही करायचं का मग. कलायत आहे ना मग? कलायत आहे मग. तू पप्पाचा विचार करणार आहे का माझ्या आता. नाही मग आपण कधी जायचं पळून. तू सांगशील तेव्हा. पलून कुठं जायचं पलून तुम्ही काय करता ऐकलं ना. हा? तुम्हाला डोळ्याला बी पाकलंय तेव्हा आलो लगी तिकडं. हो नीट बोला ना. काय असं बोलताय. नकल करतायत ते मादी. हा ना नक्कल करतोला. आवडतं मला तो बोललेला कळलं ना. आता का? तेव्हा असं बोलायची गरज नाही. चोरीचा मामला डुडुम 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 मामा ही तांबला डाडा चोरीचा मामला मामा ही तांबला प्रेमानं दे हात हात तूच माझी मैना करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती हो ये ना राणी तू ये ना 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 राणी तू ये ना. है की नाही. तुम्ही इथे कशाला आले पण. हा तुमचं दोघांचं बघितलं मी तेव्हा आलोय. काहीतरी तुमचा प्लॅन चालला होता. मी नाही ऐकलं नाही स्वतःच्या अजिबात नाही. पलीकडे. अजिबात आमचा आता प्लॅन काय काही plan नाही. नव्हता पण ते तुम्हीच मध्ये आले.
डब्बा घेऊन आलते मी, त्याला भूक लागली ना. हा 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 हा. पप्पा मला डब्बा घेऊन जा, म्हणून डब्बा घेऊन आलते, दुसरं हा. काही नाही. हे तुमच्या बापाची बहिणीचं पोरग का हा हा त्याचं पोरग माझ्या. आहे ना? हा कामाला आले नाही तर. माझी मामा इथं इथं. तुझ्या मामा आहेत का? हा. तू कुठे त्यांच्याकडे 6 महिने निघा इथं. हा 6 महिने काय नाही, साला बिला नाही, आता आलाय 2 दिवस. आता आमच्या घरी गडी कामाला नाहीत ना, म्हणून 2 दिवस आलाय तो. म्हणून याला ठुलं भाई तुझ्या बापानी. हा जाणार आहे तो. नाही ठेवा तो काय नाही गडी- त्याची. तेच म्हणे, तो काय गडबिडी आहे का? नाही नाही मग? चालू द्या हो. तो तर मालक आहे त्या घरचा. हा? म्हणजे काय नाही. हा, इथला गडी मालक झाला काय आता का बा असा जावई मालक झाला. दावा तुम्हाला काम आते दावा. हा जातो जातो जातो. हा तू काळजी नको घेऊ, मी जायला जातो. चालू द्या हो. लवकर पप्पाला दावा नका तुम्ही. काय सांगू. ते सांगून पप्पाला जाऊन असं वाटतं मला आता. नाही सांगत ते. सांगणार आहे. तू सांग मला कधी जाणार आहे पळून तू. आता बघ घरी की जर तमाशा झाला ना तर लय काय लय फटके पडते मला तर एक तुझ्यामुळे. काम करू, उद्याचा दिवस जाऊन दे, परवा दिवशी जाऊ आपण पळून. परवा दिवशी काय मुहूर्त काढलास का तू पळून जाण्याचा? तेवढंच मग मला समजा ना, मामा तो भेट घेतो ना मी. तू भेट घ्यायच्या ना, मला वाटतं तू रट्टे बसवतो मला. नाही तुला विश्वास आहे ना माझ्यावर. विश्वासाचं काय नाही, चल मी जाते. तू जेवण कर. ये डबा घेऊन जा, माझं पोट भरलं. अरे जेव, तसं नको नको. करू. जेव. आता म्हणते का ते नंतर देवतो, आता थोडं तर आलाम करून घेतो. राजू भाऊ थांबा 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 थांबा. मी काय काय झालं? घरी गेलतो राव. घरी गेलता? हा काय झालं नेमकं? अहो काय सांगायचं तुम्हाला. थांबा 2 मिनिटं सांगतो तुम्हाला आहे ना सगळं. हा मी काय म्हणतो तुम्हाला, काय तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का? बा आता तू विश्वास नाही म्हणजे असं कसं? नाही तर काय मी सांगायचो तुम्ही तर परत म्हणायचे नाही नाही याचं काय खरं या बात्राचे. असं कसं काय? आपण हा. काय झालं ते तर सांगा. तुमची पोरगी हा 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 आणि तुमचा भासा बर हे दोघांना जे प्लॅन झालेत, हा मी त्यांना तिथे ना झोपडीत बोलत होते, ते गुलू बर. मी ऐकलंय त्यांचं सगळं बोलणं. हा पळून जाणार आहेत ते. खरं काय? हा आता लगेच पळून जाणार आहेत ते. हा ह्याच्यासाठी आणला होता का भाचा तुमचा? अरे मला वाटलं होतं काय असं करीन त्यो. तुम्ही लवकर बरं लवकर एक काम कर, चल, आपण तर सगळी जाऊ. चला लवकर चला. लवकर चला. पाहिलं ना नक्की पण. हा लय वेळचं आपण घरी तुम्हाला काय खोटं बोलतो काय? बरं चला. मी पाहायला गेलो बस, घरी, बस, 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 तुमचं घर बस. नव्हतं. चला लवकर. चला ना लवकर बाई गाडी. हो राजू भाऊ, थांबा, थांबा. हा 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 ते बघा पाहतो. अरे मामा अरे मामा पळ पळ पटकन. मामा कुठं पळतो रे? लाज वाटली नाही हा? तुला असं नाक काढून करतो? यासाठी आणलं होतं काय तुला? अरे हा? आहो. आवाज बंद कर, काय आणलं होतं तुला इथं? मामा हाणा ना धरून त्याला. याच्यासाठी कुठं आणलं पळत होती? होय? हा? हा? आणि तुला कळत नाही होय? हा? मारू नको म्हणजे. लहान नाहीये मी आता. अरे लहान नाही, आमच्यासाठी लहानच आहे तू. सज्ञान झाली मी आता. मी काही करू शकते. मग तोंड काळा कर आहे बापाचं, नाक काप त्यांचं. नका म्हणजे त्याला काय वाईट होतात मला सांग बरं. फक्त बोबडं बोलतोय. मी सगळे आता कष्ट करतोय तो घरामध्ये बसून. हा तुम्ही एक ना एक सांगितलं काम करायला लागलाय ती. तू शिकव आता शानपणा मग आम्हाला. तुला आधी सांगता येत नव्हतं का ही उद्योग वाढवायच्या आधी? काय होतं मम्मी? हा? तुला कळत नव्हतं का? होय रे, तुला सांगितलं होतं का तिने? असं कुठं म्हणणार होती पळून जाते म्हणून? हा? अरे मग तिचं पोरगं आताचं मला काय पोरगं सांगू होतंय. नका, मला त्या संग लग्न करायचे. कळलं ना? आता माझं लग्न आलं होतं तुम्ही आज नाही तर उद्या पळून जाणारच आहे अगं, त्यासोबत. तू काय येडी बिडी झाली का? याच्यापेक्षा चांगले नवरे बघून तुला त्यात काय काय याच्याकडे काय वाईट आहे? त्याला बोलता येतं का नाही? बोबडं बोललं म्हणजे काय वाईट होतं का माणूस? हा काय झालं बोबडं बोललं तर? किती गरीब आहे तो. पप्पा एक नाही तुला सांगितलं काम ऐकतो, एक नाही. मग हेच हा? गरीब आहे आणि तो माझ्यासाठी तिथं जरा काम करतोय. तुझी जबाबदारी ना, हो काय तुला अडचण नाही ना? मला काय अडचण नाही. हा हो, काय बोलता तुम्ही? मग आता जाऊन द्यायची का तुला? पण दुसरं बघू ना आपण. राहू दे याला, या त्या सोडून. मम्मी मला त्यासोबत लग्न करायचं. मी नाही तर लग्नच करणार नाही. मग तस लय शहाणी होऊ नको, सांगते तुला मी. तुम्हाला हात नको लावू, नाही तर तुमच्या नावाची कंप्लीट करेन मी. राजू भाऊ हा काय म्हणते ती कंप्लेंट करते म्हणे तुमच्यावर. हा फसतान बरं का तुम्ही. बरं काय केलं पाहिजे? बरं मी काय म्हणतो तुम्हाला, एकच सांगतो तुम्हाला, तू काय लोक पारखा नाही हो, तुमच्याच बहिणीचा पोर आहे, बहिणीचंच हा? पोर आहे. ही तुमचीच पोरगी हो. बरोबर जाऊ द्या, घरातल्या घरात होतंय तर घ्या करून हो. असं म्हणतो. हा, मग काय कशाला गावात किमती घालता राव. तुमची किंमत जाईल, त्यांची किंमत जाईल हो. बरं वा, गावात बिवाचान काही कमी नाही माही. हा, मग. लय बोबाटा होण्यापेक्षा काय करायचं काय म्हणतात? बरोबर आहे त्यांचा हो. हा तुमची एवढी प्रतिष्ठा आहे गावामध्ये, जर असं कळलं पोरीने असं केलंय
आणि उद्या जर हिने कंप्लेंट केली तर तुम्ही कधी पायरी चढले का पोलीस स्टेशनची? हिच्यामुळे नको चढायला. आणि मला वाटतं पोरग चांगले, बोलता येत नाही म्हणून काय झालं, पण स्वभावाने आणि कामाला याला त्याला सगळ्या बाबतीत तिला खुश ठेवून एवढी खात्री आहे मला. जबाबदारी तिची राहील, तिला काय करायचंय तिच्या हिशोबाने करते ना ती. कसं आहे राजू भाऊ, हा उद्या गावात तुमच्यावर ठोकायला नको लोक. हा ही बरोबर आहे. या असं इज्जतीत केलं ना ते उलट चांगलं होईल. पळून गेल्यावर कसं होईल? नाही नाही वेगळं होईल ते, वेगळं लोक होईल. काही बी नाही, बोलायला नाही. काय लाभ आहे? काय होतं? मारणारचा हात धरतो तू, बोलणारचं तोंड धरतोय ते का? नाही सांगा येणार, तुम्ही. नाही हा. येणार, नाही बरोबर आहे. तुम्ही शहाणे असले ना, बरं. यांचं लगेच लग्न लावून द्या. 4-5 जण तिकडची घ्या, 4-5 इकडची घ्या, द्या करून लगेच. अतिउत्तम, सगळ्यात हा महत्वाचा प्लॅन. चला बरं एक काम करा, चार हो का, आता जण कुठं पळायचं नाही. अहो, ऐका अहो, तुमच्या बहिणीकडे जा हा. आणि आहे ना चांगला मुहूर्त बघून आणि चांगलं तसं काय होणार आहे? लग्न करू. बरं का बाबा, तुम्हाला सांगतो हा. आता बहिणीचा तसा हिस्सा लागलेलाच आहे इथं. वावरत लागतच ना. बरोबर आहे का? उतारलाय तिचा बरोबर आहे का? नाव उतारलं मग तिच्यावलं. उद्या आहे ना, उद्या हा. ती जरी नाही ही झालं तर उद्या ती हे सगळे मागितल्यावर देवाच लागेल ना मला. मग अहो, मग जाऊ दे ते कसं होईल हा. पुढं, पण देऊ लावून. हाय हे बी तुमच्या ताब्यात राहील ना. हा मग बरोबर आहे का? तुला काय बोलायचं, काय म्हणायचं होतं तेच का तुला? म्हणलं हा तर मग बोल. त्यांच्या नावाचा हिस्सा लागलाय. आपण उद्या जर नकोच म्हणलं पोरगी तर ते हिस्साला उभी राहील आणि उगाच वाद होईल. चांगलपणामध्ये चांगलं होतंय तर चांगलं करू. घ्या आत्याला सांग. बरं झालं तुमच्यामुळं तरी माही काय का ना वाचलंय, नाही तर ही वाचायसारखं नसतं. मला जर नसतं ना सांगितलंय हो खेळ तर ही की फरा. बरं एक काम करा, तुमचं लग्न करून देतो, घरी चला. चला हा. हा. चला आता काही नाटकं करू नका, आम्ही लग्न करून देणार.